नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात बघणार आहोत आपण चौधारीच्या शेंगांची भाजी. या शेंगा कोल्हापुरात मिळतात. तुमच्या भागात या शेंगा मिळतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे भाजी बनवलेली आहे तशीच भाजी तुम्ही बनवता की अजून कोणती वेगळी पद्धत तुम्हाला माहिती आहे हे सुद्धा सांगा. कोल्हापुरात कांदा, टोमॅटो आणि कांदा लसूण घालून भिजवलेली तूर डाळ घालतात आणि त्यावर ही भाजी शिजवली जाते. पण आज आपण एक वाटण बनवणार आहोत. ओलं खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण, थोड्या मिरच्या आहेत, चमचाभर जिरे आहेत, छोटी वाटी आहे ही अगदी, चिरलेली कोथिंबीर आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाणे भाजलेच होते, भरड वाटून घेतलेले आहेत. आता हे सगळं भाजून आपल्याला वाटण करून घ्यायचंय. एक एक साहित्य भाजून घेऊया. खूप छान बनते ही भाजी. त्याआधी आपल्याला शेंगा स्वच्छ धुवून तुकडे करून घ्यायचे. हे असे धागे निघतात ते बाजूला काढायचे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर या शेंगा थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचे. या शेंगांना एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास असतो. तो शेंगा परतल्यानंतर नष्ट होतो आणि भाजी खूपच छान लागते. तर हे सगळे शेंगांचे तुकडे आपल्याला व्यवस्थित 4-5 मिनिटं परतून घ्यायचे. खूप छान लागते ही भाजी. घेवड्याच्या शेंगांचा हा प्रकार आहे, पण तो फक्त कोल्हापुरातच मिळतो. दुसरीकडे कुठे मिळतो ते आजपर्यंत मला तरी निदान माहिती नाहीये. तुमच्याकडे जर मिळत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मीडियम गॅसवर या शेंगा व्यवस्थित परतून घेत राहायचे. 1-2 मिनिटं परतू द्या अजून. आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. या स्टेजला आपण एका भांड्यात काढून घेऊया. तेल अगदी थोडंसं टाकायचंय. आता त्याच तेलात आपल्याला जे मसाले आपण घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत. ओलं खोबरं, आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित. चमचाभर जिरे घेतले होते ते सुद्धा यातच टाकायचे. गॅस मीडियमच राहू द्या म्हणजे मसाले करपणार नाहीत. सोनेरी रंगावर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. अशी वाटणातली भाजी खूप छान लागते. मूठभर कोथिंबीर चिरलेली टाकलेली आहे. या वाटणातली भाजी नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज नक्की व्हिजिट करा, तुम्हाला त्या नक्की आवडतील. सगळ्या रेसिपीज परफेक्ट रेशोमध्ये सांगितलेल्या आहेत. सोनेरी रंगावर आलेलं आहे आता वाटण. खूप करपू द्यायचं नाहीये. या स्टेजवर आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचंय. पाणी न घालता वाटून घ्या. आता त्याच उरलेल्या तेलात 1 चमचा हिंग टाकायचा आहे. हिंग फुलल्याबरोबर हे वाटण टाकायचंय. अजून थोडा वेळ परतून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. सगळं नीट एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर या फ्राय केलेल्या शेंगा टाकूया. अगदी टेस्टी बनते ही भाजी, नक्की करून बघा. आता सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकायचे. फोडणीत आधी जर टाकले तर ते खूप मऊ गाळ होतात, त्यामुळं अगदी शेवटी टाका म्हणजे टेस्ट छान येते. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचे आणि ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचंय. आता भाजी शिजण्यासाठी अजून थोडंसं पाणी टाकायचे. अगदी थोडं पाणी टाका.
चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आता भाजलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करत राहायचंय. भाजी शिजायला 5-6 मिनिटं लागतील. आता गोडा मसाला टाकूया थोडा. गोडा मसाल्यामुळं भाजी मिळून तर येतेच, पण टेस्ट सुद्धा अगदी छान लागते. यामध्ये तुम्ही भिजवलेली तूर डाळ किंवा मूग डाळ सुद्धा टाकू शकता, पण वाटण टाकल्यामुळं तशी काही गरज नाही आहे. पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी सुकी शिजवून घ्यायची आहे. झाकण झाकून 5-7 मिनिटं शिजवून घेऊया. भाजी तयार झालेली आहे. आता बघूया झाकण उघडून. बघा, खूप छान झालेली आहे भाजी. नक्की ट्राय करा. या पद्धतीची भाजी सुद्धा खूप छान लागते. खूप सुंदर लागलेली आहे भाजी. सर्व करूया आता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. धन्यवाद.